संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील पुन्हा एकदा राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पुन्हा एकदा या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। नुकताच मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाला आहे आणि मग मे महिन्याचा 23वा हप्ता जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजेच की आता जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। बघा, तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील। आता मग मे महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारणे साहजिकच आहे। कारण की आता एकतर मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झालेला होता आणि त्यानंतर आता जून महिना देखील या ठिकाणी संपत आलेला आहे। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज आहे। सध्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि मग शाळा म्हटल्यावरती शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच घर खर्चासाठी महिलांना पैशांची अत्यंत गरज असते आणि अशा येणं गरजेच्या वेळी मग सरकारी मदत खात्यावरती जमा झाल्यानंतर या ठिकाणी आर्थिक आधार मिळत असतो। त्यामुळे मग नेमका जून महिन्याचा 24वा हप्ता कधी जमा होणार, माझ्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परंतु आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता जून महिन्याची देखील प्रतीक्षा संपली आहे। जून महिन्याच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता राज्यातील साधारणतः 1,77,00,000 बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। नुकताच मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील आणि आता मे महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये जमा होणार आहेत आणि याच जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। आता या ठिकाणी जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल, परंतु मग आता नेमका जून महिन्याचा 24वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तसेच कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जून महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार। कारण की बघा, आता जून महिन्याचे पैसे जमा होणार, जून महिन्याच्या 24व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार। ही आनंदाची बातमी असली तरी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। बघा, पैसे तर जमा होणार आहेत, परंतु सर्वच बहिणींच्या खात्यावरती सर्वच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतीलच असं सांगता येत नाही। कारण की हप्त्याच्या लाभासाठी काही अटी शर्ती असतात, काही निकष असतात, काही नियम असतात आणि ज्या महिला नियमामध्ये बसत असतील, निकषामध्ये बसत असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यामुळे आता सर्वच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतीलच हे सांगता येणार नाही। मग आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही। तसेच जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील जून महिन्याच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील सध्या पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जून महिन्याचा 24वा हप्ता कधी जमा होणार, तसेच जून महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार जेणेकरून सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, तर याबद्दलची देखील सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे।
म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर बघा, आता जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नेमका जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी, खास करून ज्या लाडक्या बहिणी आता जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, जूनचा हप्ता कधी जमा होणार, लाभार्थी महिलांमध्ये 1500 रुपयाची उत्सुकता, अशा पद्धतीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आणि याच बातमीमध्ये पैसे कधी जमा होणार, कोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार, याबद्दलची सर्व काही माहिती या बातमीमध्ये आहे। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये एकाच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता कधी जमा होणार। आता अद्याप देखील जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे नेमका जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की आता जून महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे नेमका जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आता मागचा जर विचार केला तर मागील बऱ्याच हप्त्याला या ठिकाणी म्हणजेच की हप्त्याच्या वितरणाला विलंब झालेला आहे। आता मे महिन्याचा हप्ता खरं तर मे महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु तो जून महिन्यामध्ये जमा झाला। म्हणजेच की आता काही तांत्रिक कारणामुळे देखील हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असू शकतो। आता मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आता बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर 16 जूनपासून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला होता। मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले होते। आणि त्यानंतर आता सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील कोट्यावधी महिलांचे लक्ष आता आपल्या बँकेच्या खात्याकडे आणि मोबाईलवरती येणाऱ्या मेसेजकडे लागले आहे। ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सध्या महिलांमध्ये हप्ता कधी येणार या एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बघा, खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर लगेच मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज येत असतो, त्यामुळे पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच मोबाईलमध्ये येणाऱ्या मेसेजकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आता पैसे जमा होणार आहेत, जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, परंतु या जून महिन्याच्या 24व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींचं हे एक काम पूर्ण असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, हे देखील सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे। मग आता जून महिन्याच्या 24व्या हप्त्याच्या लाभासाठी कोणतं काम पूर्ण असायला पाहिजे, तुम्हाला कोणतं काम करावं लागणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता DBTच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता DBT म्हणजे काय, तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर या प्रणालीच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। आणि मग बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल। आणि मेसेज आल्याच्या नंतर मग लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता पैसे तर जमा होणार आहेत, परंतु या हप्त्याच्या लाभासाठी, या पैशांच्या लाभासाठी नेमकं कोणतं काम करावं लागणार जेणेकरून सर्वात आधी खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर आता स्क्रीनवरती बघू शकता, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। तसेच पैसे कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत। त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची सूचना पाहण्याचा प्रयत्न करू। स्क्रीनवरती बघू शकता, हे काम कराच
अन्यथा हप्ता रखडेल, अशा पद्धतीची एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ज्या महिलांचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्या लाभार्थी महिलांनी अद्याप देखील आपले बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ आपले बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या. बघा, पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा, ज्या महिलांचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होतील, सर्वात आधी लाभ मिळेल. त्यामुळे तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर बघा, जर तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करायचं आहे. कारण की जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तरच खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होतील, आणि जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर खात्यावरती पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे ज्या देखील बहिणींचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा बहिणींनी आजची आज बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक करावं. कारण की बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं काम करून घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या बहिणींचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा बहिणींनी, अशा लाडक्या बहिणींनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं. कारण की बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. तर अशा पद्धतीचं हे अत्यंत महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे. आता हप्त्याच्या लाभासाठी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे, आणि ज्या देखील बहिणींचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा बहिणींनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या. आता हप्त्याच्या लाभासाठी कोणतं काम या ठिकाणी करायचं आहे हे देखील तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नेमका हप्ता कधी जमा होणार? तर बघा, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आता नेमका हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्या या ठिकाणी लाडक्या बहिणींमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. तर बघा, जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची तसेच दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की हप्ता नेमका कधी जमा होणार. तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, राज्य शासनाकडून DBT प्रणालीद्वारे थेट महिलांच्या खात्यावरती पैसे पाठवण्यामध्ये येतील. समोर आलेल्या माहितीनुसार वट पौर्णिमेला महिलांच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता येऊ शकतो. 29 जून रोजी वट पौर्णिमा आहे. राज्यामध्ये तसेच पावसाळी अधिवेशन देखील सुरू झाले आहे. तसेच या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेवरती चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. बघा, आता या ठिकाणी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळत आहेत. पहिली अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कोणती तर लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा 24वा हप्ता आहे तर हा कधी जमा होणार. तर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 24वा हप्ता 29 जून रोजी वट पौर्णिमा या दिवशी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच की 29 जून या दिवशी वट पौर्णिमेच्या मुहूर्तावरती राज्यातील साधारणतः 1,77,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की तर या ठिकाणी बघू शकता, आता राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. बघा, तुम्हाला आठवतच असेल की राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. म्हणजेच की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं या ठिकाणी सरकारनं आश्वासन दिलं होतं. आणि याच 2100 रुपयाच्या हप्त्याबद्दल आता या ठिकाणी घोषणा होण्याची शक्यता आहे.
कारण की सध्या राज्याचं या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू झालं असून याच अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांच्या हप्त्या संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता असल्यामुळे याचा देखील फायदा लाडक्या बहिणींना होणार आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे आणि याच मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा 24वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेवरती चर्चा होण्याची शक्यता असून 2100 रुपयांच्या हप्त्याबद्दल देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि जर याच पावसाळी अधिवेशनामध्ये 2100 रुपयांच्या हप्त्याबद्दल जर सरकारनं घोषणा केली तर नक्कीच बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. आणि सध्या या ठिकाणी आता जून महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. 29 जून या दिवशी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता जून महिन्याचा हप्ता जमा होणार हे तुम्हाला समजलं. 29 जून या दिवशी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे हे देखील तुम्हाला समजलं. तसेच हप्त्याच्या लाभासाठी बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे हे देखील तुम्हाला समजलं. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला खरोखरच पात्र असतील तर अशाच पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या माहितीचा फायदा होईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या अपडेट्स दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.